जय शिवराय मित्रांनो अतिवृष्टी अनुदान वाटपासाठी करण्यात येणाऱ्या केवायसीच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांना 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत आपली केवायसी पूर्ण करून घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे आणि यापुढील कालावधीमध्ये पोर्टल बंद राहण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहे। मित्रांनो, राज्यामध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचं वाटप करण्यात येत आहे। यापूर्वी सुद्धा एप्रिल मे किंवा त्यापूर्वीच्या कालावधीमध्ये गारपीट झालेली होती। या कालावधीत सुद्धा काही शेतकऱ्यांना अनुदानाचं वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती। एकंदरीत जून 2025 पूर्वीच्या बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांची केवायसी मध्ये नावं आलेली आहेत आणि याच्यानंतरच्या कालावधीसाठी राज्यामध्ये फार्मर आयडीच्या आधारावरती अनुदानाचं वाटप केलं जात आहे। राज्यामध्ये जून ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये झालेल्या नुकसानीसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मदत वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना रबीचं अनुदान देखील दिलं जात आहे। ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी बनलेले आहेत अशा शेतकऱ्यांना फार्मर आयडीच्या आधारे आधार संलग्न बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून रकमेचं वितरण केलं जात आहे। परंतु बरेच सारे शेतकरी ज्यांची सामायिक क्षेत्र असतील किंवा फार्मर आयडी अद्याप बनलेले नाहीत किंवा फार्मर आयडीचा डाटा मिसमॅच असेल किंवा वारसाच्या नोंदी असतील किंवा इतर काही कारणास्तव ज्यांचं फार्मर आयडीच्या बेसवरती अनुदान वितरण झालेलं नाही, अशा शेतकऱ्यांची केवायसी यादी बनवून या केवायसीच्या यादीच्या आधारे फिके नंबर जनरेट करून त्या शेतकऱ्यांना केवायसी करून अनुदानाचं वितरण करण्यात येत आहे। सोमवारी अर्थात 17 नोव्हेंबर 2025 रोजी मोठ्या प्रमाणात नवीन याद्या प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत आणि पूर्वीच्या याद्या आणि आता नवीन आलेल्या याद्या यामधील ज्या शेतकऱ्यांची केवायसी मध्ये नाव आलेली आहेत अशा शेतकऱ्यांनी आपली केवायसी करून घ्यावी, जेणेकरून त्यांच्या केवायसीच्या माध्यमातून व्हेरीफाय करण्यात आलेल्या अकाउंट नंबरवरती या रकमेचं वितरण केलं जाणार आहे। याच्यासाठी 30 नोव्हेंबर 2025 पूर्वी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपली केवायसी करून घ्यावी आणि अनुदानाचा लाभ घ्यावा, अशा प्रकारचं आवाहन आता कृषी विभागाच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून केलं जात आहे। आपलं जर केवायसीच्या यादीमध्ये नाव असेल तर आपली केवायसी करून घ्या। बरेच जण म्हणते मग आता केवायसी कशी करायची? आपल्या जवळचे आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी भेटून MS डायजेस्टरच्या पोर्टलच्या माध्यमातून आपली केवायसी पूर्ण करून घेऊ शकता। यादी आपल्या तलाठी कार्यालयाकडे उपलब्ध आहे किंवा आपल्या गावातील आपले सरकार सेवा केंद्राकडे सुद्धा या याद्या प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत। प्रकाशित करण्यात आलेल्या यादीमध्ये आपलं नाव असेल तर आपल्या आधारसह बायोमेट्रिकसह आपली केवायसी करून घ्या। धन्यवाद।